नाही, पक्षाने एवढी मोठी जबाबदारी दिला ह्याचा नक्कीच आनंद आहे आणि ही जबाबदारी माझीच नसून सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची आणि जे मोदीजींचं 2047चं विकसित भारताचं स्वप्न आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या माध्यमातून कसा हातभार लावता येईल याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करणार आहोत. नाही, मी जसं म्हणालो की मुख्य प्रवाहामध्ये देशाच्या लातूर शहर जिल्ह्याला सुद्धा आणणं याच्यासाठी जे काही आपल्याला करावं लागतं म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून असेल, संघटनात्मक दृष्टिकोनातून असेल, वैचारिक दृष्टिकोनातून असेल, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला वाटतं मला त्या ठिकाणी पक्षाला जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुका असतील किंवा पक्ष संघटनेचं काम असेल त्याला ताकदीने करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. वाटतं का? नाही, पूर्वीपासूनच भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटना मजबूत आहे आणि त्याच्यामुळेच भारतीय जनता पक्ष हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की महानगरपालिकेपासून किंबहुना ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे कारण कार्यकर्त्याला त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि म्हणून ही परंपरा हा वारसा पुढे घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या जबाबदारीच्या माध्यमातून करणार आहे. आदरणीय पाटील साहेब हे औसा विधानसभा मतदारसंघाचे 2 वेळेस आमदार राहिलेले आणि ते खरं लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि त्यामुळं पक्षानं ती त्यांच्या खांद्यावरतीची जबाबदारी दिलेली आहे. मला विश्वास वाटतो की त्यांनी खूप ताकदीनं येत्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असेल किंवा संघटनात्मक दृष्टिकोनातून असेल त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या कार्याचा नक्कीच पक्षाला त्या ठिकाणी फायदा होणार. परंतु साठी जे काही निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असते त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टीचा सामान्य कार्यकर्ता हा ताकदीने उभा राहत असतो. पक्षाच्या हिताच्या दृष्टिकोनातून मोदीजींचाच विचार स्वीकारून आदरणीय पाटील साहेब काही वर्षापूर्वी पक्षामध्ये आली आणि आता पक्ष संघटनेचं दमदारपणे काम करण्यासाठी या ठिकाणी श्रेष्ठीने त्यांना जबाबदारी दिलेली. मला अजिबात किंतु परंतु वाटत नाही की त्यांच्या माध्यमातून एक मोठं काम ग्रामीण क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी उभं राहणार.